ऐका ना, मला तुमच्याशी एका महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचे होते. दामिनी जी ऑफिसमधून नुकतेच आलेले त्यांचे पती महेशजींना म्हणाली, बरं ठीक आहे, तुला जे काही बोलायचं आहे ते नंतर बोल. मला थोडा तर श्वास घेऊ दे. मी आत्ताच ऑफिसमधून आलो आहे आणि थकलोही आहे. तू आधी एक कप चहा बनव. महेशजींनी त्यांची बॅग ठेवत म्हटले. मग दामिनीजी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या आणि काही वेळाने चहा घेऊन परत आल्या. तोपर्यंत महेशजीही फ्रेश होऊन आरामात बसले होते. हो, आता मला सांग भाग्यवान, तुला कोणत्या महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचे होते? महेशजी म्हणाले. मग दामिनीजी चहा टेबलवर ठेवत म्हणाल्या, आज माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. तिने आपल्या मुलासाठी एक मुलगी पाहिली आहे. ती खूप सुंदर, सुसंस्कृत आणि सुशिक्षित मुलगी आहे. ती म्हणत होती की जर आपल्याला काही हरकत नसेल तर ती आपल्या वतीने मुलीच्या कुटुंबाशी बोलेल. आपण नंतर जाऊन पाहू. मी तर तयार आहे. तुम्ही काय म्हणता? हे ऐकून महेशजी चहाचा कप एक घोट घेत म्हणाले, तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? प्रीतमने स्पष्टपणे नकार दिला आहे. त्याला आत्ताच लग्न करायचे नाही. आधी त्याला त्याची इंटर्नशिप पूर्ण करू द्या. जेव्हा तो डॉक्टर होईल तेव्हा मुलींची रांग लागेल लग्नासाठी. आपण त्याला जबरदस्ती करायची नाही. आधी त्याचे करिअर सेट होऊ दे. लग्न काय होत राहील. नाहीतर त्याचे वयच किती आहे हे बघ. तुम्हाला समजत नाही का? माझ्या सर्व मैत्रिणींना सून आहेत आणि त्या सर्व आनंदीही आहेत. फक्त मलाच सून नाही. आणि शिवाय प्रीतम आता 25 वर्षांचा झाला आहे. मग आपण त्याचे लग्न कधी करणार? अच्छा, म्हणजे हे मित्र मैत्रिणीच्या बरोबरी करण्याबद्दलचा विषय आहे तर? महेशजी हसत म्हणाले, अरे भाग्यवान, फक्त एका वर्षाची तर गोष्ट आहे. पुढच्या वर्षी तुमच्या घरीही एक सून ही येईल. हे ऐकून दामिनीजी म्हणाल्या, हो का? हे आधी तुमच्या मुलाशी बोला. नाहीतर असे व्हायचे की तुमचा मुलगा घरी सून पण घेऊन येईल आणि आपल्याला माहीतही पडणार नाही. आणि मग आपल्या सर्व इच्छा आकांक्षा धुळीत मिळतील. मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे भाग्यवान. तो मला न विचारता असे कोणतेही पाऊल उचलणार नाही. आणि तसेही तो दिवाळीच्या सुट्टीत घरी येणार आहे. तेव्हा चांगला समाचार घ्या तुम्ही. महेशजी हसून म्हणाले, 2 महिन्यांनी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रीतम घरी आला. अरे माझ्या बाळा, तू किती कमकुवत झाला आहेस. हॉस्पिटलमधील लोक तुला काही खायला देत होते की नाही? दामिनीजी तिच्या मुलाला मिठी मारली आणि म्हणाली, आई, मी कमकुवत नाहीये. मी तंदुरुस्त आहे. मी दररोज 2 तास जिममध्ये जातो आणि डाएट प्लॅन फॉलो करतो. एका डॉक्टरला नेहमीच तंदुरुस्त असायला हवे. काय बाबा, बरोबर ना? हो बाळा, तू एकदम बरोबर बोलत आहेस. हा तुझ्या आईचा दृष्टिकोन आहे. मूल कितीही जाड असले तरी आईला ते कमकुवतच वाटते. महेशही हसून म्हणाले. मग दामिनीजीही म्हणाल्या, बाळा, आता तू घरी आला आहेस. आता तुला कोणत्याही डाएटची गरज नाही. मी तुला भरपूर खायला देईन, समजले? ठीक आहे आई. संध्याकाळी जेव्हा तिघेही जेवायला बसले तेव्हा प्रीतम म्हणाला, आई बाबा, माझं ऐका. मला तुमच्याशी एका महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. ज्यासाठी मी इथे आलो आहे. नाहीतर मी यावेळी आलो नसतो. हो, सांग बाळा, काय झाले? दामिनीजी आणि महेशजी दोघेही एकत्र म्हणाले, आई बाबा, मुद्दा असा आहे की माझी एक वर्गमित्र आहे. तिचं नाव रिंकू आहे आणि मला ती खूप आवडते. आणि आम्हाला दोघांनाही लग्न करायचं आहे. माझी इंटर्नशिप पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये पूर्ण होईल. त्यानंतर आम्ही लग्न करू. रिंकूचे आई वडील तयार आहेत. मला फक्त तुमची परवानगी हवी आहे. हे ऐकून दोघेही प्रीतमकडे अवाक होऊन पाहत राहिले. मी म्हटले होते ना की हा मुलगा असंच काहीतरी करेल, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. मी काय काय स्वप्ने पाहिली होती, त्या सगळ्यांवर पाणी फिरलं याने. दामिनीजी रडत रडत म्हणाल्या, दामिनी, तू गप्प राहा जरा. मला त्याच्याशी बोलू दे. तू का तमाशा करत आहेस? असे म्हणत महेशजींनी त्यांच्या मुलाकडे पाहिले आणि म्हणाले, प्रीतम, त्या मुलीला न पाहता, तिची जात समुदाय न बघता, तिच्या कुटुंबाला न भेटता आम्ही लग्नाला हो कसे म्हणू शकतो? बाबा, जर तुम्ही हो म्हणाल तर मी तुम्हाला त्यांच्याशी भेटू शकतो. तुमची ओळख करून देऊ शकतो. तुम्हाला रिंकू आणि तिचे कुटुंब खूप आवडेल आणि ते आपल्याच समुदायातून येतात. त्याची काळजी करू नका. बरं ठीक आहे,
पुढच्या रविवारी तू त्यांना घरी बोलाव. आपण इथेच बोलू. ठीक आहे बाबा, जसं तुम्ही म्हणाल तसे. रात्री झोपताना दामिनीजी महेशजींना म्हणाली, तुम्ही या नात्याला हो कसे म्हटले? प्रीतमच्या लग्नाबद्दल माझ्या काय इच्छा आहेत हे तुम्हाला माहिती आहे? हो माहीत आहे भाग्यवान. ते पुढच्या रविवारी येत आहेत. मग आपण मन मोकळेपणाने बोलू. ठीक आहे? आता झोपा आणि मलाही झोपू द्या. रविवारी रिंकू आणि तिचे कुटुंब प्रीतमच्या घरी आले. त्यांचे स्वागत केल्यानंतर ते गप्पा मारायला बसले. औपचारिक बोलण्यानंतर महेशजी म्हणाले, भाऊसाहेब, रिंकू आम्हाला पसंत आहे आणि प्रीतमने आम्हाला सांगितले आहे की तुम्हालाही आमचा मुलगा आवडतो. म्हणून वेळ वाया न घालवता आपण पुढे बोलूया. रिंकूचे वडील म्हणाले, हो हो नक्कीच बोला, तुमचे काय म्हणणे आहे? मग महेशजी म्हणाले, हे बघा, आमचा एकच मुलगा आहे आणि आम्ही त्याला शिक्षण देऊन डॉक्टर बनवले आहे. त्याच्या लग्नाबद्दल आमच्याही काही इच्छा आहेत. तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते मन मोकळेपणाने बोला. रिंकूचे वडील महेशरावांना म्हणाले. मग महेशजींनी प्रीतमकडे बोट दाखवले आणि म्हणाले, बाळा, तू रिंकूला घर दाखव, तोपर्यंत आमची चर्चाही संपेल. ठीक आहे बाबा म्हणत प्रीतम रिंकूला घर दाखवायला घेऊन गेला. हे बघा भाऊ, आम्हाला आमच्या वऱ्हाडाचे स्वागत आमच्या मर्जीनुसार करायचे आहे. हुंड्यातल्या सर्व वस्तू आमच्या पसंतीच्या असतील. आमच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार आमच्या सुनेला खूप दागिने घेऊन द्यावे लागतील. आमचा मुलगा डॉक्टर आहे म्हणून त्याच्यासाठी एक महागडी गाडी आणि कमीत कमी 20 लाख रुपये रोख द्यावे लागतील. कारण तुम्ही इतक्या उच्च कुटुंबात नाते जे जोडणार आहात आणि त्या हिशोबाने तर 20 लाख तर खूप कमी आहेत. महेशजींनी त्यांच्या पत्नी दामिनीजीकडे पाहत म्हटले. मग रिंकूचे वडील मोहनजी म्हणाले, भाऊसाहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझे हे सर्व देण्याचे ऐपत नाही. कदाचित प्रीतमने तुम्हाला याबद्दल सांगितलं नसेल. मग ठीक आहे भाऊ, हे लग्नही शक्य नाही. आम्हाला आमच्या समाजात बदनामी करायची नाही, दामिनीजी म्हणाल्या. मग मोहनजी हात जोडून म्हणाले, मी तुम्हा सर्वांसमोर हात जोडतो. हा मुलांच्या आनंदाचा प्रश्न आहे. मला आणखी 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मी त्यांचे शिक्षण आणि लग्न कसे करू, कसे सांभाळू? मी तर पूर्णपणे उद्ध्वस्त होईन. हे बघा, तुम्ही आमच्या समोर हात जोडू नका. तो तुमचा प्रॉब्लेम आहे, आमचा नाही. आता तुम्हीच बघा, तुम्हाला तुमच्या मुलीचे सुख महत्वाचे वाटते की पैसा? महेशजी म्हणाले. तेवढ्यात रिंकू आणि प्रीतमही तिथे आले. बाबा, निघूया. आपण रिंकू म्हणाली, हो बाळा, चल जाऊया, असं म्हणत ते लोक निघून गेले. जेव्हा रिंकू आणि प्रीतमला ही गोष्ट कळली तेव्हा त्यांना खूप दुःख झालं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रीतमला विश्वासच बसत नव्हता की त्याचे आई वडील इतके लोभी आहेत. त्याने त्याची इच्छा दाबून लग्नाला नकार दिला. प्रीतमने त्याच्या पालकांना सांगितले की जिथे तुम्हाला पैसे आणि दागिन्यांनी भरलेली सून सापडेल तेव्हा मला सांगा, मी तिच्याशी लग्न करायला येईन. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तिच्याशी कधीही आनंदी राहणार नाही आणि तिलाही आनंदी ठेवू शकणार नाही. इकडे रिंकूची अवस्था तिच्या वडिलांना पाहवली नाही. त्यांना माहीत होते की रिंकू प्रीतमशिवाय खुश राहू शकणार नाही. म्हणून त्यांनी त्या सर्व अटीसह लग्नाला होकार दिला. प्रीतमशिवाय ती कधीही आनंदी राहणार नाही हे तिच्या वडिलांना माहीत होते. इंटर्नशिप पूर्ण होताच दोघांनीही लग्न केले. मोहनजींनी लग्नातील पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी शक्य ते सर्व केले, ज्यात गाडी वगळता जेवण, दागिने, कपडे आणि रोख रक्कम समाविष्ट होती. त्यांनी गाडीसाठी थोडा वेळ मागितला होता, पण ते काही तयार होत नव्हते. पण प्रीतमच्या आग्रहास्तव महेशजी आणि दामिनीजींनी काही वेळ थांबण्यासाठी होकार दिला. पण गाडी न मिळाल्याने ते चिडले होते. लग्नानंतर पहिल्यांदाच रिंकू घरी आली तेव्हा तिच्या सासूचा चेहरा पाहून ती घाबरली. संध्याकाळी ती प्रीतमला म्हणाली, प्रीतम, मला माहित नाही का, पण मला असं वाटत आहे की आईंना मी आवडत नाही. तू जास्त विचार करतेस रिंकू. मम्मी तुला काही बोलली का? नाही प्रीतम, पण मला त्यांचं वागणं थोडं विचित्र वाटलं. आणि माझ्या पप्पांनी तुला गाडी दिली नाही, त्यामुळे आई रागावले असण्याची शक्यता आहे. रिंकू, तू खूप विचार करत आहेस. आणि गाडीसाठी
तुझ्या वडिलांनी सांगितले आहे ना की ते 6 महिन्यात देतील. हे ऐकून रिंकू उदास होऊन म्हणाली, प्रीतम, जर हे लग्न हुंड्याशिवाय झाले असते तर बाबा किती आनंदी झाले असते. माहीत नाही त्यांनी कशा प्रकारे पैशांची व्यवस्था करून माझ्या आनंदासाठी हे लग्न करून दिले आहे. म्हणजे तुझे वडील या लग्नावर खुश नाहीत का रिंकू? नाही प्रीतम, मला असे नव्हते म्हणायचे. आता त्यांना काळजी आहे सर्व कर्ज फेडण्याची, सर्व भावंडांच्या शिक्षणाची, रिंकू दुःखाने म्हणाली. मग प्रीतम म्हणाला, रिंकू, हे लग्न हुंड्याशिवाय होऊच शकले नसते. ही आमच्या कुटुंबाची परंपरा आहे. असं म्हणत प्रीतम डोळे मिटून झोपी गेला. रिंकूला समजत नव्हतं की प्रीतम असं का वागत आहे. कालपर्यंत तर तो त्याच्या आईवडिलांकडून हुंडा मागितल्याबद्दल खूप नाराज होता आणि आज तो हुंड्याच्या बाजूने का आहे? लग्नाआधी तो माझ्या वडिलांबद्दल सहानुभूती दाखवत होता. आज तो इतका कसा बदलला? जणू काही त्याला माझ्या वडिलांची पर्वाच नाही. तो एका दिवसात कसा बदलला? हा विचार करत तिचे डोळे अश्रूंनी भरले आणि मग रडत रडत तीही कधी झोपी गेली हे तिला कळलेही नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता तिच्या सासूचा आवाज आला. अरे सुनबाई, सकाळचे 6 वाजले आहेत. सूर्य डोक्यावर आला आहे. तुला उठायचं की नाही? हे तुझं माहेरचं नाही तर तुझ्या सासरचं घर आहे. घोडे विकून झोपली आहेस का? उठा आता. सासूचा कर्कश आवाज ऐकून रिंकू घाईघाईने उठली आणि दाराकडे धावली. माफ करा आई, मला इतक्या सकाळी लवकर उठण्याची सवय नाहीये म्हणून माझे डोळे उघडले नाहीत. बरं ठीक आहे, आता लवकर अंघोळ करून ये. आज तुझा स्वयंपाकघरात पहिला दिवस आहे. सर्वांच्या पायांना स्पर्श करून स्वयंपाकघरात प्रवेश करा. असे म्हणत दामिनीची डोळे मिचकावत तिथून निघून गेल्या. मग रिंकू ही बाथरूममध्ये जाण्यासाठी तिचे कपडे काढू लागली. कपडे काढत असताना तिने प्रीतमकडे पाहिले. तो आरामात झोपला होता. हे पाहून रिंकू विचार करू लागली की किती आरामदायी असते मुलांचे आयुष्य. ना कसली काळजी, ना कसले दडपण. त्यांना आयुष्यभर त्यांच्या आईवडिलांचे प्रेम मिळते. लग्नानंतरही त्यांना त्यांचे घर सोडावे लागत नाही. सासरच्या लोकांकडून टोमणे नाहीत, हुंड्याची चिंता नाही. ते फक्त त्यांच्या इच्छेनुसार जगतात. हे विचार करून रिंकूच्या डोळ्यात अश्रू आले. मग अचानक तिला आठवले की तिला उशीर होत आहे. मग ती पटकन बाथरूमकडे धावली आणि अर्ध्या तासात तयार झाली आणि बाहेर आली. हॉलमध्ये सासू सासरे काकू सर्वजण बसून बोलत होते. रिंकूने तिच्या सासूच्या सूचनेनुसार सर्वांचे पाय स्पर्श केले. मग दामिनीजी म्हणाली, सुनबाई, आधी सगळ्यांसाठी चहा बनव. रिंकूने स्वयंपाकघरात जाऊन सगळ्यांसाठी कडक चहा बनवला. सगळ्यांनी चहा प्यायला आणि खूप कौतुक केलं, फक्त सासू सोडून. चहा पिल्यानंतर आत्या सासू उठल्या आणि पहिल्या स्वयंपाकघरासाठी आणि पहिल्या भेटीसाठी सोन्याचे कानातले भेट म्हणून दिले. काकूनी सोन्याच्या बांगड्या दिल्या. रिंकूला ते मिळाल्यानंतर आनंद होत होता. तेवढ्यात अचानक तिच्या सासूने तिच्या हातातून सगळं हिसकावून घेतलं आणि म्हणाली, सुनबाई, मी हे सगळं सांभाळते, तू नाश्ता बनव. रिंकूचा 1 मिनिटाचा आनंद नंतर तणाव आणि रागात बदलला. ती अनिच्छेने स्वयंपाकघराकडे निघाली. काही वेळाने सर्वांना नाश्ता दिल्यानंतर तीही नाश्ता करायला बसली होतीच. तोपर्यंत दामिनीजी आल्या आणि त्यांनी तिला आदेश दिला, सुनबाई, दुपारचे जेवण लवकर वेळेवर बनव. हे ऐकून रिंकू चिडली. ती स्वतःलाच म्हणू लागली, ही मी कुठे येऊन फसली. कुठे मी डॉक्टर होणार होते आणि घरी नोकर चाकर ठेवले असते, पण इथे गृहिणी बनून स्वयंपाकघरात व्यस्त राहावे लागत आहे. तिला नशिबावर रडावे असे वाटत होते. मग मनात कुरकुर करत तिने भांडी गोळा केली आणि जेवण बनवण्याची तयारी करायला सुरुवात केली. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास रिंकूने सर्वांना जेवू घातले आणि भांडी गोळा करून ठेवून थोडी मोकळी झाली. तेवढ्यात अचानक तिची आत्या सासू आली आणि म्हणाली, सुनबाई, आता या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे. तू तुझ्या सासू सासऱ्यांना आनंदी ठेव. कधीही मोठ्या आवाजात बोलू नकोस. असे म्हणत आत्या सासू आणि काकू त्यांच्या घरी निघून गेल्या. सर्वजण गेल्यानंतर रिंकू मनात विचार करू लागली की सर्व जबाबदाऱ्या फक्त सुनेलाच का सांगितल्या जातात.
पण कुटुंबाची सुनेप्रती काही जबाबदारी नसते का? तिलाही थोडे स्वातंत्र्य मिळायला हवे. ती पण तिचे स्वतःचे घर, कुटुंब, आई वडील आणि भाऊ बहिणी सोडून नवीन कुटुंबात आली आहे. पण नाही, इथे सगळेच सुनेला सूचना देत आहेत. सासूला कोणीही सांगत नाही की नवीन सून आली आहे, तिला आनंदी ठेवा. तुम्ही काही जबाबदारी वाटून घ्या, तिलाही आईवडिलांचे प्रेम द्या. खरे विचाराल तर हे जग खूप क्रूर आहे. त्याने स्वतःचे नियम आणि कायदे बनवले आहेत. या सगळ्यांनी नवीन सुनेवर सर्व आशा ठेवल्या आहेत, परंतु तिच्या इच्छा काय आहेत हे कोणीही जाणून घेऊ इच्छित नाही. काही दिवसांनी प्रीतम त्याच्या रुग्णालयात जाऊ लागला. आता रिंकूची सासू दामिनी जी रिंकूला आणखी त्रास देऊ लागली. ती दररोज रिंकूला म्हणायची की माझ्या मुलासाठी मुलीसोबत खूप हुंडा ही देणारी स्थळे येत होती, पण माझ्या मुलाने एका गरीब कुटुंबातील मुलगी करून आमचे नशीबच खराब केले. हे सर्व ऐकून रिंकूचे रक्त खवळले, पण तीही हे टोमणे शांतपणे सहन करत राहिली. कधी कधी जेव्हा तिची सासू तिला जास्त त्रास देत होती आणि तिला ते सहन होत नव्हते, तेव्हा ती तिचा पूर्ण राग प्रीतमवर काढत होती. पण प्रीतमला त्याच्या आईबद्दल काहीही बोललेले आवडत नव्हते. हळूहळू दामिनीजींनी तिला तिच्या पालकांना भेटण्यापासूनही थांबवू लागली. जर तिच्या पालकांच्या घरून कोणी तिला भेटायला आले तर ती त्यांना स्पष्टपणे सांगायची की रिंकू आमच्या घरी आनंदी आहे, तिला वारंवार भेटायला येण्याची गरज नाही. वारंवार होणाऱ्या तक्रारींमुळे प्रीतम ही कंटाळला होता. तोही रिंकूवर रागवू लागला. रिंकूला आता एकटे पडल्यासारखे वाटू लागले. प्रीतम आणि तिचे वडील सकाळी निघून जायचे आणि तिला दिवसभर तिच्या सासूबाईंचे टोमणे ऐकावे लागायचे. तिच्या सासूबाईंनी तिच्याशी कधीही प्रेमाने बोलली नाही आणि तिला बाहेर कुठेही जाऊ दिले नाही. रिंकूला या वातावरणात गुदमरल्यासारखे वाटू लागले आणि तीही चिडचिड करू लागली. तिच्या सासू आणि सासऱ्यांना घाबरून ती त्यांच्या तालावर नाचणारी बाहुली बनली होती. आणि सर्वात मोठी चूक प्रीतमने केली होती ती म्हणजे ज्या मुलीवर प्रेम करून तिला घरात घेऊन आला, पण त्या मुलीच्या वारंवार सांगण्यावरूनही त्याने तिच्या बोलण्याला महत्त्व दिले नाही. त्याला हे देखील कळले नाही की जी रिंकू नेहमी आनंदी असायची ती आता शांत का झाली आहे. का तिला तिच्या घराची आणि तिच्या पालकांची आठवण येत नसेल का? त्याने कधीतरी त्यांना भेटायला आणायला हवे होते, पण नाही. तो देखील त्याच्या आईच्या पावलावर पाऊल ठेवू लागला, जरी ते चुकीचे असले तरी. दिवस असेच जात होते. एके दिवशी प्रीतम आणि महेश सकाळी निघून गेले आणि दामिनी देखील तिच्या मैत्रिणीसोबत फिरायला गेली. रिंकू घरी एकटी होती. सर्व काम संपवून तिला आराम करायचा होता म्हणून ती तिच्या खोलीत जात होती. पण ती खोलीत प्रवेश करणारच तेवढ्यात दारावरची बेल वाजली. रिंकूची बालपणीची मैत्रीण आणि शोभा नावाची मैत्रीण, जिने तिच्या सोबत MBBS केले होते आणि ती घरी आली होती. त्या दोघांना अचानक समोर पाहून रिंकूच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने पुढे सरकून त्यांना मिठी मारली. शोभाने तिला वेगळे केले आणि म्हणाली की रिंकू, तू हे स्वतःला कोणत्या अवस्थेत आणले आहेस? तू इतकी कमकुवत आणि बारीक का झाली आहेस? तू तुझ्या सासरच्या घरात काही खातपीत नाहीस का? का काही समस्या आहेत का? जर कोणी तुला पाहिले तर ते तुला ओळखणारही नाहीत. मला सांग, तुला काय झाले आहे? आणि मग रिंकू रडत रडत म्हणाली, तुम्ही दोघी बसा, मी तुमच्यासाठी चहा आणि पाणी घेऊन येते. नाही, आधी तू मला सांग की तुला काय झाले आहे. हे बघ, जर असं काही असेल तर मला ते सगळं सांग, मग मी त्या प्रीतमकडे बघतेच. तुझा प्रेम विवाह झाला होता ना? लग्नापूर्वी तर तो तुझ्याशी खूप छान वागायचा आणि आता माझ्या फुलासारख्या मुलीचं काय हाल केला आहे. शोभा तिला मिठी मारत म्हणाली. मग रिंकूची बालपणीची मैत्रीण कविता म्हणाली, तुम्ही दोघी बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते, मग आपण शांतपणे बसून बोलूया. असं म्हणत ती स्वयंपाकघरात गेली. काही वेळाने कविता चहा घेऊन आली. मग त्यांनी प्रथम आरामात चहा प्यायला. मग शोभा म्हणाली, आता मला सांग रिंकू, तुला काय झाले? तू इतकी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत कशी झालीस? मग रिंकूने तिच्या सासरच्यांनी तिच्या वडिलांकडून मोठा हुंडा कसा मागितला
आणि पहिल्या दिवसापासून तिचा मानसिक छळ कसा केला याबद्दल सर्व काही सांगितले. माझे वडील मला गाडी घेऊन देऊ शकले नाहीत, म्हणूनच माझ्या सासूबाई मला दररोज बोलत असतात. माझे वडील आधीच खूप कर्जात बुडाले आहेत, ते आता अजून गाडीसाठी कर्ज घेऊ शकत नाहीत. माझे सासू आणि सासरे म्हणतात की माझ्या वडिलांनी त्यांना फसवले आहे. मी सर्वांना आनंदी ठेवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तरीही त्या बदल्यात मला शिव्या मिळतात. मी डॉक्टर बनण्यासाठी वैद्यकीय शिक्षण घेतले, पण माझी सासू मला घराबाहेर पडू देत नाही. ती मला माझ्या कुटुंबातील सदस्यांना भेटू देत नाही. तू आज योग्य वेळ आली आहे, नाहीतर तिने तुला माझे तोंडही पाहू दिले नसते. आता तूच मला सांग, या घरात गोड शब्द बोलण्याची, ऐकण्याची, भुकेली आणि कोणाच्याही प्रेमाशिवाय मी ती रिंकू कशी बनू शकते? जेवतानाही त्याची आज्ञा पाळावी लागते. मी काय खावे आणि काय नाही तूच सांग, मी काय करावे? मी या बंदिवासातून कशी मुक्त होऊ? जर हे असेच चालू राहिले तर मी एक दिवस मरेन, रिंकू मोठ्याने रडत म्हणाली. तिला असं रडताना पाहून शोभा आणि कविताही रडू लागल्या. मग ती रिंकूचे अश्रू पुसत म्हणाली, रिंकू, या सगळ्यात तुझा नवरा, तो तुझी अशी अवस्था पाहून काहीच बोलत नाही का? मग रिंकू रागाने म्हणाली, त्याला माझी ही अवस्था दिसली तर ना, तो तर त्याच्या आईच्या पदराने बांधला आहे. मी काही बोलले तर तो मलाच ओरडतो आणि म्हणतो, या घरात तुला काय कमी आहे? आई तुझ्यावर खूप प्रेम करते, तरीही तू तिची तक्रार करतेस. मी एक दिवस त्याला सांगितले, मलाही नोकरी करायची आहे. माझ्या वडिलांनी मला डॉक्टर बनवण्यासाठी माझ्यावर इतके पैसे खर्च केले, ते कशासाठी? मग तो म्हणू लागला की आमच्या घरातील सुना दुसऱ्याच्यात नोकर म्हणून काम करत नाहीत, आणि तुझ्या वडिलांकडे इतके पैसे आहेत तर ते मला गाडी का देत नाहीत, जेणेकरून सगळे आनंदी राहतील. मीच दुर्दैवी होती जी अशा मुलाच्या प्रेमात पडले, जो फक्त पैसे पाहतो आणि त्याच्या आईसारखाच लोभी आहे. लग्नानंतर तो पूर्णपणे बदलला आहे. अरे देवा, तुला खूप काही सहन करावे लागत आहे. आणि तो प्रीतम तो ढोंगी निघाला. मी स्वप्नातही कधी कल्पना केली नव्हती की प्रीतम असं असेल. रिंकू, तू आता हे अजून सहन करणार नाहीस. मी त्या ढोंगी प्रीतमशी बोलणार आहे. नाही शोभा, असं करून तू मला आणखी अडचणीत टाकशील. माझे खोलीबाहेर जाणे आणि एकटे राहणे देखील बंद होईल. तू असं काहीही करू नकोस. अरे, तू किती दिवस हे सहन करणार? जर एवढी सुशिक्षित मुलगी हे सहन करत असेल तर इतरांची काय अवस्था होईल? आता तूच मला सांग शोभा, जर मी या सर्व लोकांविरुद्ध पोलीस तक्रार केली तर ते काही दिवस तुरुंगात राहतील आणि नंतर पैशाच्या जोरावर त्यांची सुटका होईल, आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी माझ्यावर सूड घेतला तर, किंवा मला घटस्फोट दिला तर मी कुठे जाईल? माझ्यामुळे माझे वडील आधीच कर्जबाजारी आहेत. त्यांना त्यांच्या दोन्ही मुलींचे शिक्षण आणि लग्नही करायचे आहे, आणि भावाला चांगले शिक्षण देऊन सक्षम बनवायचं सुद्धा आहे. जर अशा परिस्थितीत मी त्याच्याकडे गेली तर त्यांच्यावर अजून ओझे वाढेल आणि ते तर मरूनच जातील. मग आता तूच सांग, मी काय करणार? माझ्या जागी स्वतःला ठेवून बघ. त्यामुळे जे काही आहे ते तसेच राहू दे. कोण जाणे, कधीतरी मला शांती मिळेल. जेव्हा सर्व काही ठीक होईल त्यामुळे मला परिस्थितीशी तडजोड करावी लागेल. मग खोल शांततेनंतर शोभा म्हणाली, रिंकू, तू तुझी MBBS पदवीची आणि इतर कागदपत्रे मला आणून दे. पण तू त्यांचे काय करणार शोभा? तू आणून तर दे. प्रश्न विचारत बसू नकोस. ठीक आहे, मी घेऊन येते. ते हे घे सर्व कागदपत्र आणि पदवी. रिंकू तिची कागदपत्रे शोभाकडे देत म्हणाली, बरं ठीक आहे रिंकू, आता आम्ही निघतोय. तसेही तुझी सासूही येणार असेल. हो सखी, ती आता येतच असतील. तू आलीस तर मला खूप बरं वाटलं. आज खूप दिवसांनी जवळच्या एखाद्याला पाहून मला खूप आराम वाटला. त्याच वेळी कविताने तिच्या बॅगेतून एक फोन काढला आणि रिंकूला दिला आणि म्हणाली, रिंकू, तू हा फोन तुझ्याकडे ठेव, आणि हो, तो लपवून ठेव. जेव्हा तू एकटी असशील तेव्हा मला मेसेज कर, आणि हो, तुझ्या घरीही कर, जेणेकरून तू सर्वांच्या संपर्कात राहशील आणि तुलाही बरे वाटेल. नाहीतर एकटी राहून राहून तू वेडी होशील. जर हा फोन तुझ्यासोबत राहिला तर तुला बाहेरचे जग
आणि सगळे दिसतील. कविता, हा तुझा मोबाईल आहे आणि तो इतका महाग आहे तर मी माझ्याकडे कसा ठेवू शकते? जर घरात कोणी तो पाहिला तर त्यांना संशय येईल. मला मारहाणी होऊ शकते. नाही नाही, तू तो घेऊन जा. रिंकू, तू घाबरतेस ना, म्हणून हे तुझ्यासोबत घडत आहे. हा फोन लपवून ठेव आणि जरी कोणी तो कधी पाहिला तरी घाबरू नकोस. वाघीण बनून तू तुझ्या हक्कांसाठी लढायला शिक. तू घाबरतेस म्हणूनच ते तुला घाबरवत आहेत. उत्तर द्यायला शिक आणि त्या सासूच्या नाकात दम आणून सोड. तिला पण कळू दे, कॉलेजमधील एका दबंग मुलीशी तुला सामना करावा लागतो. तू खूप सहन केले आहेस. आत्ता नाही, तू कमकुवत आहेस असे समजू नकोस. तुझे काय होईल? तू एक सुशिक्षित मुलगी आहेस. तू कुठेही काम करून पैसे कमावू शकतेस आणि तुझ्यासाठी प्रीतमसारख्या मुलांची रांग लागेल. मला फक्त एक इशारा दे. मी तुझ्यासाठी माझा जीव देईन. स्वतःला ओळख रिंकू. जर हे असंच चालू राहिलं तर तू या दलदलीत अडकशील. एक दिवस ते तुला मारून प्रीतमसाठी दुसऱ्या मुलीला आणतील. मग काय होईल? तुला ओळखणाऱ्या लोकांना तुझी हिंमत दाखव. हे ऐकून रिंकूचे डोळे अश्रूंनी भरले. निघताना शोभाने तिच्या दोन्ही मैत्रिणींना एकदा मिठी मारली. शोभा आणि कविता उत्साहाने रिंकूला सोडून गेली. आता रिंकूनेही ठरवले की ती आता दबून राहणार नाही. ती गेल्यानंतर रिंकूने फोन सायलेंट मोडवर ठेवला आणि पटकन तिच्या कपाटात लपवला. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तिने दार उघडले. काय करत होतीस तू? दार उघडायला इतका वेळ लागला? महाराणी टीव्ही पाहत असावी. दामिनीजी येताच तिच्यावर टोमणे मारत होत्या. पण रिंकूने ठरवले होते की ती आता अनावश्यक टोमणे ऐकणार नाही. ती म्हणाली, मी महाराणी आहे, घरची मोलकरीण नाही की मी माझ्या सासूच्या येण्याची वाट पाहत बसेल आणि मी कधी दार उघडावे. आणि जर इतका त्रास होत असेल तर तुम्ही एक काम का करत नाही? स्वतःसाठी एक वैयक्तिक मोलकरीण ठेवा जी तुमचे नियम विलंब न करता पाळेल. हे सर्व ऐकून दामिनीजी अवाक झाल्या आणि मनात विचार करू लागल्या की अचानक इतके अत्याचार सहन करूनही गप्प राहणाऱ्या मुलीला काय झालं? आज अचानक ती कशी उलट उत्तर देऊ लागली? सुनबाई, हे उत्तर तुला कुठून मिळाले? मी गेल्यानंतर कोणी घरी आले होते का? आई, मला कोणाच्याही सल्ल्याची गरज नाहीये कोणाला उत्तर देण्यासाठी. आणि हो, मी कॉलेजमध्ये एक हुकुमशाही मुलगी राहिलेली आहे. जर विश्वास होत नसेल तर विचारा तुमच्या मुलाला. मी इतके दिवस गप्प राहण्याचे कारण म्हणजे माझ्या घरचे संस्कार होते जे मला तुमचा आदर करण्यासाठी भाग पाडत होते. म्हणून मी गप्प राहिले आणि सर्व काही शांतपणे सहन केले. पण आत्ता नाही, कारण तुम्ही आदराच्या पात्र नाही आहात. आता तुम्ही बघाच, तुम्ही जे काही माझ्यासोबत केले आहे ते मी व्याजासहित कसे परत करते. सुनबाई, दामिनीजी जोरात ओरडली, तू वेडी झाली आहेस का? तुला अजिबात लाज वाटत नाही का? येऊ दे आज महेशजींना आणि प्रीतमला. तेच पाहतील तुला आणि तुझे काय करायचे ते. दामिनीजींना रिंकूला घाबरवायचे होते. तिला वाटत होते की ती प्रीतम आणि महेशजींच्या नावाने रिंकू घाबरेल आणि तिची माफी मागायला सुरुवात करेल. पण तसं काहीही झालं नाही. घाबरण्याऐवजी रिंकू सहज स्वरात म्हणाली, सासूबाई, ओरडू नका. ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. कारण मी जे बोलले आहे ते अगदी बरोबर आहे. पुरे झाली तुमची हुकुमशाही. आणि हो, प्रीतम आणि बापूजींच्या नावाने मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. आता तुम्हालाही तुमच्या सुरेचा नवीन लूक पाहायला मिळेल. असे म्हणत रिंकू तिच्या खोलीत गेली. दामिनीजी अजूनही अवाक उभ्या होत्या आणि विचार करत होत्या की हे अचानक कसे घडले. या घाबरट मुलीला एवढं धाडस कुठून मिळालं? काहीतरी गडबड असली पाहिजे. आज प्रीतमला येऊ दे, मी त्याला सांगून तिचा पूर्ण अहंकार बाहेर काढायला लावेन. दरम्यान रिंकू तिच्या खोलीत बसली होती आणि आज तिच्यात एवढं धाडस आल्याचं तिला खूप आनंद होत होता. ती विचार करू लागली की याआधी तिने तिच्या आतल्या या शक्तिशाली रिंकूला कधीच मरू दिले नसते, तर आज मला हा दिवस पाहावा लागला नसता. तसे हे चांगलेच झाले की कधीही न येण्यापेक्षा उशीर का होईना पण आले. धन्यवाद शोभा आणि कविता. जर तुम्ही आज आला नसता तर मी माझ्या आतल्या रिंकूला कधीच ओळखू शकले नसते.
मी फक्त गुपचूप सहन करत राहिले असते आणि कदाचित मी हे सर्व सहन करत करत एक दिवस मरूनही गेली असती. माझ्या आई वडिलांना भेटूही शकले नसते. आता मी ते सर्व करेन जे मला करायचे आहे, ज्यावर या लोकांनी अनावश्यक बंधने लादली आहेत. मला शोभाला मेसेज करून धन्यवाद बोलावे लागेल. मी तिला हे सर्व सांगितल्यावर ती आनंदी होईल. तिने कपाटातून तिचा फोन काढला आणि पाहिले तर शोभाचे बरेच फोन आणि मेसेज आले होते. रिंकूने पटकन तिचा फोन काढला आणि आज घडलेले संपूर्ण वाक्य टाईप केले आणि शेवटी धन्यवाद लिहिले. जेव्हा शोभा आणि कविता हा मेसेज पाहतील तेव्हा त्या दोघीही खूप आनंदी होतील. मनातल्या मनात आनंदी होऊन ती विचार करू लागली की संध्याकाळी आई, प्रीतम आणि बाबांना नक्कीच सर्व काही सांगतील आणि ते दोघेही आईंचे गुलाम आहेत. जर माझेही पाऊल उलटे पडले तर काय होईल? नाही, मी हे होऊ देणार नाही. मी असे काहीतरी करेन की दोघांनाही वाटेल की आईच खोटं बोलत आहे. मी माझ्या सासूबाईंना धडा शिकवेन. जरी मला खोटे बोलावे लागले तरी चालेल. संध्याकाळ झाली तेव्हा दामिनीजी रागाने घड्याळाकडे पाहत होत्या. कधी 7 वाजतील आणि कधी महेश आणि प्रीतम कधी घरी येतील याचा विचार करत होत्या. मी आज त्यांना माझ्या सुनेबद्दल सर्व काही सांगेन. मग दोघेही रिंकूला खवळतील, तिला शिव्या देतील. मग तिला उलट उत्तर देण्याचा अर्थ कळेल. इथे रिंकू अस्वस्थ होती. ती स्वयंपाकघरात प्रीतम आणि महेशजींच्या आवडीचे जेवण बनवण्यात व्यस्त होती. तिला 7 वाजण्यापूर्वी स्वयंपाक करून सर्व काम पूर्ण करायचे होते, कारण दामिनीजी, महेशजी आणि प्रीतमला तिच्या विरुद्ध चितावू शकतात. मी जे बोललेच नाही ते पण मी बोलले आहे असे सांगून दोघांनाही माझ्या विरुद्ध करू शकतात आणि जर तसे झाले तर ती कोणतेही स्पष्टीकरण देऊ शकणार नाही. म्हणूनच तिने पटकन तिचे काम आटोपले, जेवणाची तयारी केली, संपूर्ण स्वयंपाकघर स्वच्छ केले आणि बाहेर येऊन बैठकीच्या खोलीत बसली, जिथे दामिनीजी इकडे तिकडे घिरट्यात घालत होत्या. रिंकूला त्यांना पाहून मनातल्या मनात हसावेसे वाटले. मग दाराची बेल वाजली. दामिनीजी धावत गेल्या आणि दार उघडले तर समोर शेजारच्या मिश्रा काकू उभ्या होत्या. दामिनीजींना असे चिंतित पाहून मिश्रा काकू हसत म्हणाल्या, अरे दामिनी, काय झाले? तू काय माझीच वाट पाहत होतीस का? असे म्हणत ते आत शिरल्या. मग दामिनीजीही तिच्या मागे उदास चेहऱ्याने आल्या आणि बनावट हास्य घेऊन त्यांच्याशी बोलू लागल्या. मग रिंकूने लगेच 2 कप कॉफी बनवली आणि घेऊन आली. अरे रिंकू बाळा, तुझ्या अजून लक्षात आहे की मी कॉफी पिते? मी तर तुला शेवटचे तेव्हा पाहिले होते जेव्हा तुझ्या लग्नाला फक्त 10 दिवस झाले होते. तेव्हापासून 10 महिने झाले आहेत. हो काकू, मला आठवते. पण काकू, हे मात्र चुकीचं आहे बरं का. तुम्ही त्या दिवसानंतर मला भेटायला आलाच नाही. आमचं घर इतकंही दूर नाहीये की तुम्ही भेटायला येऊ शकत नाही. अरे मुली, मी काय करू, मला वेळच मिळत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी माझ्या 1.5 वर्षाच्या नातीची काळजी घेत असते. माझी सून एका कंपनीत काम करते, तिच्याकडे एवढा वेळ नसतो. पण आज ती लवकर घरी आली म्हणून मी पिहूला तिच्या स्वाधीन केले आणि भेटायला इथे आली. आणि तसेही बाळा, तूही वैद्यकीय शिक्षण घेतले आहेस, पण गेल्या 1 वर्षापासून तूही घरी का बसली आहेस? सरकारी नसेल तर तू एखादी खाजगी नोकरी करू शकली असतीस. हे ऐकून रिंकूचे डोळे भरून आले. मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते असे म्हणून ती तिथून उठली आणि आत गेली, कारण मिश्रा काकूंकडून हे सर्व ऐकून तिला रडू येऊ लागले. ती विचार करू लागली की तिचे आयुष्य उद्ध्वस्त कसे झाले आहे. इथे मिश्रा काकू दामिनीजींना म्हणाले की दामिनी, तुमची सून तर माझ्या सुनेपेक्षा प्रत्येक बाबतीत पुढे आहे. तू तिचं काय हाल केला आहेस? 8 महिन्यांपूर्वी मी तिला पाहिले तेव्हा ती एखाद्या अप्सरासारखी दिसत होती. आता जेव्हा मी तिला पाहते तेव्हा असे वाटत आहे की तिला एक वेळचं जेवणही वेळेवर मिळत नाही. असं काही नाही बहीण, सगळं काही ठीक आहे. आमच्या घरात काय कमी आहे? खाण्यापिण्याची का कपड्यांची? सगळे तर पुरेसं आहे. तू चुकीचा विचार करत आहेस. हे बघ दामिनी, मी तुला एक गोष्ट सांगते. एक शेजारी म्हणून आणि त्याहूनही अधिक खरी मैत्रीण म्हणून. माझ्या मुलाचे लग्न होऊन 3 वर्ष झाले आहेत.
लग्नानंतर माझी सून आली तेव्हा तिचे वागणे खूप वाईट होते. ती कोणतेही काम करत नव्हती. काही बोलले तर उलट जास्त रागवत होती. मी खूप काळजीत पडले होते. पण मी तिला कधीही जबरदस्ती केली नाही. कारण मला माहीत होतं की यामुळे प्रकरण अजून वाढेल आणि घरात तमाशा निर्माण होईल. असा विचार करून मी नेहमीच संयम ठेवला. मी कधीही कोणासमोर तिच्याबद्दल वाईट बोलले नाही. आणि त्याचा परिणाम स्वरूप तिचे वागणे हळूहळू बदलू लागले. मी स्वतः तिला नोकरी करण्यासाठी प्रेरित केले. मी तिला म्हटले की तू एवढी शिकलेली आहेस. तुझ्या त्या शिक्षणासाठी तुझ्या पालकांचे कितीतरी पैसे घालवले असतील. त्याला तू असेच जाऊ देऊ नको. आणि आज ती काम करते आणि घरही सांभाळते. आता ती आनंदी आहे आणि मीही आनंदी आहे. मी तुला फक्त एवढंच सांगते की तुझी सून खूप हुशार आहे. तिला असे गमवू नको. तिला आधार दे. तिने तिच्या घरून तुझ्यासाठी इतके पैसे आणले आहेत की तेवढे तिच्या वडिलांची देण्याची ऐपत सुद्धा नव्हती. आज ती तुझे घर कोणत्याही अडचणीशिवाय सांभाळत आहे. हे विसरू नकोस की एक दिवस तुझे म्हातारपणही येणार आहे. तिचीही वेळ येईल. आता तिला जे काही सहन करावे लागत आहे भविष्यात त्यापेक्षाही जास्त तुला सहन करावं लागू शकते. आणि मी हे तुला मित्र म्हणून समजावून सांगत आहे. कृपया विचार कर. मिश्रा काकू हे बोलून निघून गेल्या. त्या गेल्यानंतर दामिनीजी विचारात गळून गेल्या. काही वेळाने पुन्हा दाराची बेल वाजली. रिंकूने जाऊन दार उघडले तेव्हा महेशजी आणि प्रीतम दोघेही एकत्र आले होते. मग दामिनीजी म्हणाल्या, आज तुम्ही अर्धा तास उशिरा आलात. हो भाग्यवान. आज सुदैवाने वडील आणि मुलगा दोघेही एकाच चौकात भेटले म्हणून आम्ही दोघेही कॉफी पिण्यासाठी गेलो. बरं चल चल रिंकू बाळा, जेवण वाढ. मला खूप भूक लागली आहे. तोपर्यंत मी आंघोळ करून येतो. रिंकू स्वयंपाकघरात गेली. पण दामिनीजी त्या सकाळच्या घटनेबद्दल द्विधा मनस्थितीत होत्या. मी या दोघांना सांगावे की नाही. कारण जाण्यापूर्वी मिश्रा काकूंनी जे काही सांगितले होते तेही बरोबर होतं. पण जर काल आलेल्या या मुलीला मी घाबरले तर उद्या ती माझ्या डोक्यावर नाचायला लागेल. काय करावे आणि काय नाही हे समजेना झाले. तेवढ्यात आवाज आला, आई जेवण तयार आहे. सगळे जेवू लागले आहेत. जेवण पाहून महेशजी म्हणाले, अरे वा, आज माझी आणि प्रीतमचे आवडते जेवण बनवले आहेस. आज काय खास आहे का? काही नाही बाबा, असेच. आई, आज तू इतकी शांत का दिसत आहेस? काय झाले? काही टेन्शन, काही प्रॉब्लेम? प्रीतमने दामिनीजींकडे पाहिले आणि म्हणाला. त्याने असे विचारताच रिंकूचे हृदय वेगाने धडधडू लागले. ती स्वतःशी विचार करू लागली की आता आई सगळं काही बोलतील, मग मी काय उत्तर देऊ? एवढं आनंददायी वातावरण क्षणात धोकादायक होईल असा विचार करून ती गप्प बसून जेवत राहिली. काय झालं भाग्यवान? किटी पार्टीत तुझं भांडण झालं का? महेशजींनी गमतीत म्हटले. नाही, तसं काही नाहीये. आज माझं थोडं डोकं दुखतंय. मग आई, तू जेवण कर आणि औषध घे आणि झोप. हो बाळा. आई, तुम्ही जेवण करा. मी नंतर तुमचं डोकं दाबून देईन. हां, तू एक दिवस माझा गळा दाबशील. दामिनीजी मनातल्या मनात हे बडबडत होत्या. आईने का बरं काही सांगितलं नाही? काही ना काही कारण नक्कीच असेल. मला फटकारल्याशिवाय यांना सुख भेटत नाही. मग आज काय कारण असू शकते? ते माझ्या धमकीला घाबरले तर नसतील ना? हा विचार करून ती मनातच हसायला लागली. नाही नाही, असे होऊ शकत नाही की त्या मला घाबरले असतील. पण ते काय असू शकते? बरं जाऊ दे, काहीही असो. मला काय करायचे आहे? सगळे जेवण संपवून झोपायला गेले. मग रिंकूने भांडी साफ केली आणि तीही झोपायला गेली. 3 दिवसांनी सकाळी 11च्या सुमारास दाराची बेल वाजली. रिंकूने उठून दार उघडले आणि समोरचे दृश्य पाहून तिला आश्चर्य वाटले. कारण समोर शोभा, कविता आणि तिच्या काही वर्गमित्र दारासमोर उभ्या होत्या. त्यांना पाहून रिंकूला आश्चर्य वाटले. हे सर्व वर्गमित्रांच्या हातात काहीतरी भेटवस्तू पाहून ती म्हणाली, काय विशेष मित्रांनो, आज माझा वाढदिवसही नाही. मग ह्या भेटवस्तू कशासाठी? काय कोणी मला सांगू शकेल का? रिंकू, तू आम्हाला आत येऊ देशील की नाही? का बाहेरूनच सगळं काही विचारशील? शोभा म्हणाली. अरे हो, मी बोलवायला विसरलेच की. या आत या.
आत येतात सगळे जोरात ओरडू लागले. सगळ्यांनी रिंकूवर फुलांचा वर्षाव केला. रिंकूला काय चालले ते समजत नव्हतं. इतका आवाज ऐकून दामिनीजीही बाहेर आल्या. सर्वांना पाहून ती थक्क झाली आणि तिने सर्वांना विचारले की काय झाले, आज काही खास आहे का? सगळे एकत्र आहात. आणि प्रीतम, तूही हॉस्पिटलमधून इतक्या लवकर कसा आलास? हो आई, सांगतो तुला. प्रीतम काही बोलण्यापूर्वीच त्याचा मित्र अनिलने त्याला मला थांबवत म्हणाला, काकू, आपण सर्व सस्पेन्स उघड करण्यापूर्वी प्लीज काहीतरी खायला आणा, चहा नाश्ता वगैरे. कारण चहा आणि नाश्ता करताना आनंदाची बातमी सांगण्याची मजा वेगळी असते. मग दामिनीजी किंचित हसत स्वयंपाकघरात गेल्या. मित्रांनो, आज काय खास आहे ते प्लीज मला सांगाल का? कारण नाही, आज माझा वाढदिवस आहे, नाही लग्नाचा वाढदिवस. मग हे सगळे सरप्राईज का? चहा आणि नाश्ता तर येऊ दे, सगळं काही लवकरच कळेल. काही वेळाने सर्वांनी चहा आणि नाश्ता संपवला. मग प्रीतम उभा राहिला आणि म्हणाला, तर मित्रांनो, जास्त सस्पेन्स न ठेवता मी प्रीतम तुम्हाला सांगणार आहे रिंकू शर्माचा संदेश. आमच्या शहरातील एका प्रसिद्ध रुग्णालयात त्यांची पदवी आणि चांगल्या कामगिरीमुळे तिची आमच्या शहरातील एका प्रसिद्ध रुग्णालयात निवड झाली आहे आणि तिची मुलाखत येणाऱ्या 10 तारखेला आहे. हे ऐकून रिंकूला विश्वासच बसत नव्हता की हे कसे शक्य आहे. हे सर्व शोभामुळे शक्य झाले आहे. तू तिलाच विचारायला हवे. रिंकू प्रिये, माझ्याकडे तुझे सर्व कागदपत्रे होती आणि माझी काही मोठ्या डॉक्टरांशी ओळख होती. मी त्यांना सांगितले की एक होणहार डॉक्टर तिचे करिअर असेच उद्ध्वस्त करत आहे, म्हणून त्यांनीच तुला ही एक संधी दिली आहे. आता गृहिणी बनून तू तुझे करिअर उद्ध्वस्त करू नको. बाहेर पड आणि बघ, जगाला तुझ्यासारख्या डॉक्टरांची गरज आहे. आता रिंकूला सगळं समजलं होतं. दरम्यान दामिनीजी मनातल्या मनात म्हणू लागली, नाही, असं होऊ शकत नाही. मी या मुलीला कोणत्याही किमतीत डॉक्टर होऊ देणार नाही. काहीही झालं तरी चालेल. अरे काकू, तुम्ही गप्प का उभी आहात? एवढ्या आनंदाच्या प्रसंगी तुम्ही काहीच बोलणार नाही का? शोभा म्हणाली. मग कविताही म्हणाली, अरे शोभा, तू काय पाहतेस? काकू आता तिचे बोलणे वाया घालवणार नाहीत. रिंकू डॉक्टर झाल्यावर त्या एक भव्य पार्टी देतील, मग बोलवतील. काय काकू, मी बरोबर बोलत आहे ना? दामिनीजी किंचित हसल्या. मग सर्वांनी रिंकूला भेटवस्तू दिल्या आणि बराच वेळ बोलून आणि संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर ते सर्वजण निघून गेले. रिंकूही तिच्या खोलीत गेली. तेवढ्यात मागून प्रीतम आला आणि म्हणाला, रिंकू, आज खूप आनंदाचा दिवस आहे, म्हणून तुला संध्याकाळी चित्रपट आणि जेवणासाठी तयार राहावे लागेल. पण प्रीतम, आई बाबा सहमत होतील का? मम्मी आणि पप्पांना काय अडचण असणार? जानू, उलट तेही आनंदी होतील, कारण त्यांचाही आदर वाढेल. बरं चल, मी आता निघतो, मलाही उशीर होत आहे. ठीक आहे, बाय. खोट्या हास्याने रिंकूनेही बाय म्हटले. तिला माहीत होते की प्रीतम खोटे बोलत आहे, कारण एके दिवशी त्याने स्वतः सांगितले होते की आमच्या घरातील सुना काम करत नाहीत आणि आज तो आनंदी असल्याचे नाटक करत आहे. पण आता काही झाले तरी मी कोणाच्या थांबवण्याने थांबणार नाही. प्रीतमने संध्याकाळी ठीक 6 वाजता फोन केला. लँडलाईन वाजताच दामिनीजी त्याच्याकडे धावल्या आणि फोन उचलला. हॅलो आई, मी प्रीतम बोलत आहे. रिंकू कुठे आहे? ती स्वयंपाकघरात आहे आणि स्वयंपाक करत आहे. अरे, मी तिला तयार होण्यास सांगितले होते की संध्याकाळी चित्रपट आणि जेवणासाठी बाहेर जाऊ. तू मला तिच्याशी बोलणे करून दे बरं. 1 मिनिट थांब बाळा. कोणाला विचारून तू हा चित्रपट आणि जेवणाचा प्लॅन केला आहेस? आई, यात विचारण्यासारखे काय आहे? आज तिची निवड झाली आहे, म्हणून तिच्यासाठी काहीतरी करणे चांगलेच आहे ना. बाळा, तू घरी ये आणि मग आपण बोलू. पण आई, तू तिला तयार होण्यास तर सांग. ठीक आहे, असं म्हणत दामिनीजींनी फोन कट केला. हिचे काहीतरी करावे लागेल, नाहीतर ही मुलगी आपले या घरात राहणे कठीण करेल. दामिनीजी स्वतःशीच कुरकुर करत किचनकडे धावली. आज कुठे जायची तयारी करत आहात मॅडमजी? दामिनीजी रागाने म्हणाली. कुठेही नाही आई. आता इतके पण निष्पाप असल्यासारखे वागू नकोस.
तुम्ही चित्रपट पाहायला आणि जेवणासाठी बाहेर चालला आहात. तुम्ही मला न विचारताच प्लॅन बनवलात. तू हे बघ आई, नाही हा माझा प्लॅन आहे आणि नाही मी कुठे चालली आहे. हे तुमच्या मुलाने ठरवले. तुम्ही त्याला विचारायला हवं. हे बघ पोरी, तुझे हे डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत आहे ना, ते कधीही पूर्ण होणार नाही. मी जिवंत असेपर्यंत तर नाहीच नाही. डॉक्टर तर मी होऊनच दाखवेन. मग काहीही झाले तरी चालेल. तू डॉक्टर एकाच अटीवर होशील, ते म्हणजे ही की तू तुझ्या वडिलांना सांग की माझ्या मुलाला गाडी द्यायला 6 महिने दिले होते आणि आता 10 महिने झाले आहेत. आई, मी डॉक्टर झाल्यावर तुम्हाला गाडी खरेदी करून देईन. पप्पांकडे गाडी विकत घेऊन तुम्हाला देण्याची ऐपत नाही. जर त्यांची ऐपत नव्हती तर या मोठ्या घरात लग्न का केले? मी चांगले ओळखते तुला आणि तुझ्या वडिलांना. श्रीमंत मुलगा दिसताच तू त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आणि तुझ्या वडिलांची तर मज्जाच मज्जा आहे. मुलीने एका चांगल्या मुलाला अडकवले. हेच संस्कार देतो का तो तुम्हा सर्वांना? जर तो पैसे खर्च करू शकत नाही तर मुलाला जन्माला का घालतात? पुरे झाले आई. आता मी माझ्या आई वडिलांविरुद्ध एकही शब्द ऐकणार नाही. गप्पा बस मुली. दामिनीजी रागाने रिंकूचे केस घट्ट धरून म्हणाल्या, जास्त हुशारीने वागू नकोस. मला सगळं माहिती आहे. जर तुझे लग्न या घरात झाले नसते तर तुझ्या वडिलांनी तुझा सौदा केला असता. तू बघ, तुझ्या बहिणीचे लग्न असेच करणार तो माणूस. भिकारी आणखी काय करू शकतो? तू माझ्या प्रीतमवर काही जादू केली असेल म्हणूनच त्याला तुझ्याशिवाय काहीही दिसत नव्हते. तुला काय वाटलं तू या घरावर राज्य करशील? अरे मी इथे असताना तर तुला जे आवडतं ते खाऊही शकत नाहीस. मग तू राज्य कसे करशील? आई, तू हे काय करतेस? रिंकूचे केस पटकन सोड. मागून प्रीतमचा मोठा आवाज ऐकून दामिनीजींचा चेहरा फिक्का पडला. तो इतक्या लवकर कसा आला? असं स्वतःशीच बडबडत करत दामिनीजी मागे वळल्या. प्रीतमच्या डोळ्यातून आग ओकत असल्याचे तिने पाहिले. आई, मला वाटलेही नव्हते की तू एवढे वाईट काम करू शकतेस. रिंकूने मला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी तिला प्रत्येक वेळी असे सांगून गप्प केले की मी माझ्या आईवडिलांविरुद्ध एकही शब्द ऐकणार नाही. पण मला माहीत नव्हते की मी गेल्यानंतर तिला इतका छळ सहन करावा लागत होता. ते बाळा, बस झाले आई. रिंकू, आता पुरे झाले. तू तुझे सामान बांध. आपण आताच हे घर सोडत आहोत. ठीक आहे बाळा. आता तू या भिकारी बाईसाठी तुझ्या आईवडिलांना सोडून जाशील? आता हाच दिवस पाहायचा राहिला होता. मग रिंकूकडे पाहून डोळे फिरवत म्हणाली, भेटला तुझ्या मनाला आराम. अगं, ज्या दिवशी तू माझ्या मुलाला तुझ्या जाळ्यात अडकवले तेव्हाच मी ओळखले होते की एक दिवस तू त्याला त्याच्या आईवडिलांपासून वेगळं करशील. आई, तुम्ही हे काय बोलत आहात? मी तुमचे काय बिघडवले आहे? तुम्ही जे म्हणाल ते मी करते. तुम्हाला जे काम आवडत नाही ते मी कधीच करत नाही. मी माझ्या आईवडिलांना, भावा बहिणींना भेटून 10 महिने झाले आहेत. तुम्हाला कधीच वाटत नाही का की तिलाही तिच्या आईवडिलांना भेटायचे मन करत असेल? अच्छा, म्हणजे मी तुझी इच्छा पूर्ण करू देऊ? आणि आमच्या इच्छांचे काय, जे तुझ्या वडिलांनी आतापर्यंत पूर्ण केले नाही? गाडी देण्याची इच्छा अजूनही अपूर्ण ठेवली आहे. आई, आता पुरे झाले. तू तुझ्या लोभापायी इतकी खाली जाशील असे मला कधीच वाटले नव्हते. रिंकू, तू लवकर बॅगा भर. आज इतक्या आनंदाच्या प्रसंगी मला तुझ्या डोळ्यात अश्रू पाहायचेही नाहीत. हे ऐकून रिंकू तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंसोबत आत गेली आणि तिचे सर्व सामान पॅक करून घेऊन बाहेर आली. माफ कर आई, मला हे कधीच करायचे नव्हते, पण तू मला हे करायला भाग पाडलेस. असं म्हणून प्रीतम रिंकूचा हात धरून घराबाहेर पडला. दामिनीजी तिथेच तिचे डोके धरून खाली बसली. तिने कधीच असा विचार केला नव्हता की तिच्या लोभापोटी तिचा मुलगा एक दिवशी त्यांना सोडून निघून जाईल. काही वेळाने महेशजी घरी आले आणि दामिनीजींच्या डोळ्यात अश्रू वाहताना पाहून ते घाबरून म्हणाले, अरे काय झाले भाग्यवान? आज इतक्या आनंदाच्या प्रसंगी तू का रडत आहेस? दामिनीजी काहीही बोलू शकल्या नाहीत. मग महेशजी स्वतः जाऊन पाणी घेऊन आले आणि तिला देत म्हणाले,
आता काय झाले ते सांगशील का? अरे काय झाले? तेच झाले जे आपण कधी विचारही केला नव्हता. तुमचा मुलगा आणि हे घर सोडून गेलाय. काय? तू हे काय म्हणत आहेस? तो तर सांगत होता की रिंकूला आज जॉब मिळाला आहे आणि ते दोघेही चित्रपट आणि जेवणासाठी बाहेर जात आहेत. मग तो घर सोडून कसा जाऊ शकतो? दामिनीजींनी काहीच बोलल्या नाहीत. त्यामुळे महेशजींना समजायला जास्त वेळ लागला नाही. मग ते म्हणाले, अच्छा, म्हणजे तुम्हीच त्यांना काही ना काहीतरी म्हणाला असणार. अरे का नाही बोलणार मी? त्या डायनने माझ्या मुलाला तिच्या जाळ्यात पूर्णपणे अडकवले आहे. म्हणूनच माझा मुलगा मला न विचारता तिला चित्रपट पाहायला घेऊन जात होता. दामिनी, आता तो मोठा झाला आहे. त्याचं लग्न झालं आहे. आता तो लहान मुलगा राहिला नाही जो प्रत्येक बाबतीत तुमचा सल्ला घेईल. तुमच्या या वागण्यामुळे आता तो तुम्हाला कायमचं सोडून गेला आहे. आता बसा हात जोडून, असे म्हणत महेशजी आत गेले. त्यांचे बोलणे ऐकल्यानंतर दामिनीजींच्या चेहऱ्यावर राग नव्हता, उत्तर नव्हते, फक्त पश्चातापाच्या रेषा दिसत होत्या. अचानक तिला मिश्रा काकूचे ते शब्द आठवू लागले की, दामिनी बघ, एक दिवस तू ही म्हातारी होशील. आज तू तिला जेवढा त्रास देशील, उद्या भविष्यात ती तुला यापेक्षाही जास्त त्रास देईल. हे शब्द दामिनीजींच्या कानात घुमू लागले. मिश्रा काकू बरोबर बोलत होती. ती सून जी नेहमीच आई म्हणून माझा आदर करायची, आज तिने जाताना मागे येऊन पाहिले देखील नाही. आणि कदाचित तिने योग्यच केले, कारण माझ्या कृत्याचा हाच परिणाम आहे. असा विचार करत दामिनीजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती मनातल्या मनात बोलू लागली, मला माफ कर बाळा, तुझ्याने खूप मोठी चूक केली आहे. मी लोभाने आंधळी झाली होते. मला वाटले की घर हुंड्यावर चालते, पण आता मला समजले की घर नातेसंबंधांवर चालते. तेवढ्यात महेशजी जवळ आले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, भाग्यवान, आता रडून काही फायदा होणार नाही. जर तुम्हाला खरोखरच पश्चाताप होत असेल तर चला आणि आपल्या मुलाला आणि सुनेला परत घेऊन येऊया. अजूनही वेळ आहे. नात्याचे बंधन पूर्णपणे तुटलेले नाही. हे ऐकून दामिनीजींनी त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात आशेची थोडीशी चमक आली आणि ती हळुवारपणे म्हणाली, हो, आता मी तिला माझी सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून परत घेऊन येईन आणि प्रत्येक चुकीचा हिसाब प्रेमाने करेन. असे म्हणत दामिनीजी उठल्या. आज पहिल्यांदाच तिची पावले पश्चातापाकडे नाही तर सुधारणेकडे गेली, कारण प्रत्येक वाईटपणाचा अंत एका नवीन सुरुवाताने करता येतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करा. तुम्हाला कथा आवडली का ते आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. दहा मिनिटं